पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी। जिल्हा प्रशासनाची माहिती। पुढील 24 तासात पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी। नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना। आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर शहरासह अन्य भागाला सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने झोडपले। चासकमान धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू। जोरदार पावसामुळे ओढे नाले प्रवाहित। काढणी योग्य सोयाबीन पिकाला फटका, शेतकरी चिंतेत। अलंकापुरीत इंद्रायणी पुन्हा फेसाळली। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। वारकरी आणि भाविक विषारी पाणी घेत करतायत इंद्रायणी स्नान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इंद्रायणी जलप्रदूषण मुक्त करण्याचे आश्वासन हवेतच। मासिक 100 युनिट पर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांना पीएम सूर्यघर योजनेमुळे घरांचे वीज बिल शून्यावर। घरगुती वीज ग्राहकांसाठी वीज खरेदीचे प्रमाण देखील घटणार। क्रॉस सबसिडी देणाऱ्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचे वीज दर भविष्यात कमी होतील। पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांची माहिती। वाडा रस्त्यावरील जलवाहिन्या तुटल्यामुळे राजगुरुनगर शहराच्या मध्यभागाचा पाणी पुरवठा विस्कळीत। पावसाळ्यात नागरिकांचा पाण्यासाठी टाहो। पाणी विकत घेण्याची वेळ। राजगुरुनगर नगर परिषद प्रशासन मूग गिळून खासगी टँकर विक्रेत्यांकडून चढ्या दराने पाणी विक्री। जनसंवाद दौऱ्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी चांडोली येथील कृषी भवन इमारतीचे केले भूमिपूजन। शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी सेवा आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळणार। शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि अधिक सक्षम होतील, कृषी मंत्र्यांना विश्वास। सफाई मित्र सुरक्षा शिबिरांतर्गत चाकण नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाचा उपक्रम। स्वच्छ पंधरवडा अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम। ग्रामीण भागातील आरोग्य आणि रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। सुमारे 250 जणांनी आरोग्य तपासणी तर 70 जणांनी केले रक्तदान। मी सेविकरी सोशल फाउंडेशन आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांच्या पुढाकारातून महाआरोग्य शिबिर संपन्न। भाम बिरदवडी बायपासवर मोटर पिकअप जीपचा समोरासमोर अपघात। भीषण अपघातात मोटारीतील हर्षद खाणेकर या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू। दोघे गंभीर जखमी। मोटर चालकासह महिला गंभीर जखमी। जीप चालक सचिन गोरे याच्यावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल।